श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे, याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोतेहो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल, याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील. या वर्षी 1045 मेट्रिक लाख टनाचं गाळप झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं तरी सुद्धा शेतकऱ्याच्या संघटना आहेत, त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत आणि एका अर्थाने विचार केला तर ते बरोबर आहे. कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटना म्हणतात की FRP पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही FRP वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीने हे महत्वाचं आहे की एका बाजूला नुसती FRP वाढवायची आणि MSP वाढवायची नाही. MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. FRP आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली. 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं MSP ज्याला म्हणतो आपण साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3100 रुपयाचं आहे. त्यामुळं FRP आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे. कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेळ्यांना कामाला लावून मध्यम प्रतीचे, चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपयावरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 4100 ते 4200 रुपये MSP केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम, अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते, 3800, ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयेवर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असतंय, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही. पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाहीत. तर FRP किती आहे आणि FRPतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरं असं आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एकमेव फक्त लष्करी अळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा हेच अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो. त्याला पर्याय म्हणून भारत सरकारने इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टरी काढल्या आणि जे 20% ब्लेंडिंग
30ला होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेडिंग 2025ला पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023ला भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बी इथेनॉलला बंदी आणली. त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसरं असं, इथेनॉल हे आम्ही साखर कारखाने तयार करतो, त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे. आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी FRP वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 FRP असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 FRP केल्यामुळे सरकारनं किमान MSP ही 4500 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं, FRP देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत. त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते ते सोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004ला 2007ला आणि 2011 साली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं, त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे. तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील. श्रोतेहो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ ॲग्रोवनचे संपादक रमेश जाधव. हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धडपडीचं धोरण आहे त्याच्यामुळं साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे. आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूर सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. तर या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल, कारण निर्यात बंदच आहे. त्याच्यामुळं कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे. त्यामुळं कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता, तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिलं दिले जातात, ज्याला आपण FRP म्हणतो, फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस, तर ती FRP थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची FRP थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योग आणखी अडचणीत येऊन ही FRP थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता, म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जाते की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एल निनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एल निनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल. त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावरून आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एल निनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारला भीती वाटते. आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये. साखरेचे दर काही वाढायला भिडले अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते. त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने FRP मध्ये वाढ होते. परंतु दुसऱ्या बाजूला जी साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणतो MS, ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे
तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रति किलो 31 रुपयाची ती साखरेची एमएसपी होती, मिनिमम सेल प्राइस. ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ते 38 ते 40 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती, पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो, कारखाने विक्री करतात, त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉल बद्दल सुद्धा धरसोडीचं धोरण आहे. त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग एफआरपी थकवलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी थकवता येत नाही. त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटिसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात. कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थकवली का तर थकवलेली आहे. म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे. तर हा आकडा खूप मोठा आहे. आणि महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये. तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरेसारखं जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे. तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग तिथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. त्या शेवटी मग त्याचा सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर इथेनॉल बद्दलचे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफआरपी आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे. त्यामध्ये एफआरपी मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तर ही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळं साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे. श्रोतेहो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.